नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फुलराणी बघणार आहोत. आता मराठी साहित्यामध्ये पेपर 2 मध्ये सिलेबसला जर तुम्ही बघितलं तर बालकवींची कविता असं तुम्हाला तिथं दिसेल. असं टिपिकल बालकवींची कविता ॲज सच बुक नाही, तर मग फुलराणी आपण अभ्यासतो. फुलराणीमध्ये बालकवींच्या कविता आहेत आणि फुलराणीचं जर तुम्ही फ्रंट पेज बघितलं, मुखपृष्ठ, तर फुलराणी नावासारखंच जे आहे की फुलांची राणी बघा, तिथं जे आहे एक चेहरा आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेगळी फुलं तुम्हाला तिथं दिसतील. इथं लिहिलेलं आहे बालकवींची निवडक कविता, ज्या महत्त्वाच्या कविता आहेत किंवा ज्या खूप फेमस झाल्यात अशा कविता याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याचं संपादन कुसुमाग्रज यांनी केलेलं आहे. याचं जे मलपृष्ठ आहे, मलपृष्ठावर विशेष ॲज सच नाही, तर तिच्यामध्ये अर्वाचीन कविश्रेष्ठांच्या निवडक कवितांचे काही रेफरन्सेस दिलेले आहेत. हे रेफरन्सेस तुम्ही तुमच्या पेपर 1 मध्ये वापरू शकता. ओके, सो फुलराणी आपण बघूयात. बालकवीच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की म्हणजे बघा, एखादी कविता किंवा एखादी कुठली साहित्यकृती समजून घेताना कवी, लेखक, त्यांची पार्श्वभूमी ही पण महत्त्वाची असते आणि ज्या काळामध्ये ते साहित्य निर्माण होतं तो काळही खूप खूप महत्त्वाचा आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशनाने हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशन इथं कोपऱ्यावरच आहे. जर तुम्ही समोर गेलात या रस्त्याने आपल्या, तर कोपऱ्यावरच कॉन्टिनेंटल प्रकाशन तुम्हाला तिथं दिसेल. बालकवींच्या बाबतीमध्ये सुरुवातीलाच जे आहे इथं फुलराणीबद्दल इथं थोडंसं जे आहे लिखाण दिलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे मध्ये जर तुम्ही गेलात तर मग बालकवींचा फोटोही तिथं आहे. ओके, आता याची प्रस्तावना जी आहे ती राशवाळिंबेंनी दिलेली आहे. बालकवींचं जे काही प्रकाशित साहित्य आहे तर ते पण आपण बघणं अपेक्षित आहे. आता इथं बालकवींचं जे मूळ नाव आहे तर ते आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ओके, आणि त्यांच्या ज्या प्रसिद्ध कविता आहेत तिच्यामध्ये आनंदी आनंदगडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास. आता हे का आपण बघतो की प्रसिद्ध कविता, इथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा रसास्वादासाठी ह्या कविता खूप खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, म्हणजे आता बऱ्याचदा असं वाटतं आपल्याला की मराठी साहित्य घेतलेलं आहे, मग तिच्यामध्ये आता फुलराणी, मग फुलराणीमध्ये भरपूर कविता आहेत, मग ह्या सगळ्या कविता 1 to 1 कराव्या लागतील का? तर नक्कीच नाही. ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावर चर्चा झालेली आहे अशा कविता ज्या आहेत, आणि त्या केसमध्ये तुम्ही औदुंबरचा जर विचार केला तर औदुंबरवर तर PhD वगैरे लोकांनी केलेलं आहे. सो औदुंबर एक महत्त्वाचा आपल्याकरता. ओके, तर त्या कविताही आपण बघू. बालकवींच्या कवितांची असलेली पुस्तकं, मग तिच्यामध्ये फुलराणी आहे, बालकवींच्या निवडक कविता जे आपल्या हातामध्ये आता बुक आहे ते. बालकवींच्या निवडक कवितामध्ये संपादन नाधो महानवरांनी पण केलेलं आहे. असं टिपिकल बालकवींच्या निवडक कविता म्हणून एक बुक आहे. बालकवींच्या बालकथासुद्धा आहेत, आत्मकथन, बालकवींच्या बालकविता आहेत, बालविहग म्हणून बालविहग कविता पण आहे, तर त्याचं पण एक संपादन अनुराधा पोद्दार यांनी केलेलं आहे. समग्र बालकवी म्हणून जे आहे संपादन नंदा आपटे यांनी केलेलं आहे. सो वेगवेगळी बुक्स आहेत. म्हणजे इन केस असं जर झालं की तुम्हाला फुलराणी नाही मिळालं, तसं फुलराणी मिळतं, पण नाही मिळालं तर तुम्ही यातलं कुठलंही एक बुक जे आहे तर ते घेऊ शकता. म्हणजे जसं इतर पुस्तकांच्या बाबतीमध्ये आहे की आपल्याला ऑप्शन नसतो, तर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन बालकवींच्या बाबतीमध्ये आहेत. ओके, देन फुलराणीचं फ्रंट पेज तुमच्या समोर आहे. बालकवींची निवडक कविता, संपादन कुसुमाग्रज. फुलराणी जे आहे इथं चेहरा एक आहे ना, आजूबाजूला फुलं जी आहे तर फुलांची राणी फुलराणी जी आहे. ओके, निसर्गतेमध्ये जे आहे मानवी संवेदना शोधण्याचं काम तुम्हाला दिसतं. म्हणजे फक्त निसर्ग एक निसर्ग असा आहे का ते, तर नाही, तिच्यामध्ये मानवी भावभावना, संवेदना त्याही तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. आता मराठीचे सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून बालकवी साऱ्या काव्यरसिकांना परिचित आहेत. ओके, म्हणजे ज्यावेळेस निसर्ग कवितेचा विचार होतो तर निसर्ग कविता ज्यावेळेस समोर येते ना, तर तिथं एकच नाव असतं, ते म्हणजे बालकवी. तशा निसर्ग कविता तुम्हाला बऱ्याच मिळतील किंवा निसर्गाबद्दल लिहिलेलं आहे. नाधो महानोरांचं निधन झालं आहे नुकतंच, सो नाधो महानोरांच्या बाबतीमध्ये निसर्ग तुम्हाला दिसतो. सो त्या बाबतीत पण त्याची एक वैशिष्ट्य आहे. आपण मधल्या काळामध्ये तेही बघितलं होतं किंवा आपला जो मराठी लिटरेचरचा जो ग्रुप आहे त्याच्यावर नाधो महानोरांसंबंधीचे काही आर्टिकल जे आहे तेही मी शेअर केले होते. आता इथं पण बघा, एक आर्टिकल माझ्याकडे हे आहे, मी हे शेअर करेल तुम्हाला ग्रुपवर. आता तुमचं काम काय असतं ना, प्रत्येक गोष्टीचं एक करंट आहे, प्रत्येक ऑप्शनल असू देत त्याचं करंट आहे. न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स येत असतात. आता लोकमतनी मधल्या काळामध्ये साहित्य जगत नावाचा कॉलमच सुरू केला होता, आणि साहित्य जगतमध्ये हे आर्टिकल जे आहे तर ते सुंदरतेच्या सुमनावरचे दव म्हणून बालकवींसंबंधी आलेलं आहे. बालकवींच्या
कवितांची वैशिष्ट्य असतील, त्याच्यातले संदर्भ असतील, खूप प्रॉपरली यांनी दिलेलं आहे. आता एकतर अशा गोष्टी तुम्हाला पण हेल्प करतात किंवा आता दिवाळी निमित्त काही अंक पण येतील, दिवाळी अंक जे आहेत तर त्याच्यावरही आपण चर्चा करू. ज्या अंकांमध्ये खूप चांगली मराठी लिटरेचर संबंधीची माहिती असेल, आपल्याला एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी असतील त्याही आपण बघणार आहोत, कारण ते गरजेचं आहे आपल्यासाठी, ते खूप खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर तेही आपण बघितलं पाहिजे, कारण समकाळामध्ये काय गोष्टी घडतात, आत्ता सध्या जे आहेत साहित्यिक जे आहेत की जे लिखाण करतायत ते कुठल्या गोष्टींवर भाष्य करतायत, कुठल्या गोष्टी न्यूजमध्ये आहेत हे तुम्ही बघितलं पाहिजे. सो अशा पद्धतीचे ज्या वेळेस आर्टिकल्स वगैरे येतात तर ते तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याची एखादी नोट तुम्ही करून ठेवणं, एखादं टाचन, तर ते तुम्हाला हेल्पफुल राहतं. ओके, आता बालकवींच्या बाबतीमध्ये झाडाझुडपातला निसर्ग, दऱ्याखोऱ्या, निझर नद्या, आकाश आणि अवकाशात ठायी ठायी भरलेलं दिव्य सौंदर्य हे त्यांनी बेभान होऊन गोळा केलेलं आहे. आता ही जी वाक्य आहेत ही तुम्हाला जशीची तशी उत्तरामध्ये पण वापरता येतात. बालकवींच्या निसर्ग कवितेची काय वैशिष्ट्य आहे, तर तो निसर्ग कसा येतो, तो झाडाझुडपातला, दऱ्याखोऱ्यातला, निर्झर नद्यांमधला, आकाश अवकाशामध्ये ठायी ठायी भरणारं निसर्गाचं सौंदर्य घेऊन बालकवी येतात. आणि हे कसं आहे, ते बेभान होऊन गोळा केलेलं आहे. त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला बेभान होऊन ते सगळं निसर्ग सौंदर्य जमा झालेलं दिसतं. आता रांगड्या मराठी मनाला निसर्गाच्या अलौकिक रूपाचं सूक्ष्म चमत्कार बघायला त्यांनी शिकवलं. रांगडं मराठी मन जे होतं त्याला निसर्गातलं सौंदर्य, मातीमध्ये जगणारी लोक आहेत आपली, मातीमध्ये त्यांचं जे आहे आयुष्य गेलेलं आहे, पण त्या मातीतलं सौंदर्य काय आहे, आजूबाजूला तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला काय दिसतं, मग त्याला तुम्ही एक वेगळ्या दृष्टीने बघू शकता का, तर ती दृष्टी त्यांनी आपल्याला दिली की निसर्गाचं सौंदर्य तुम्ही कसं बघितलं पाहिजे. त्याचबरोबर जे आहे की त्यांची संगीतमय सुरेल कविता किंवा कालखंडाची किंवा त्या साहित्यिक वादाला साकार करणारी कविता नाही आहे, तर निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून जगू पाहणाऱ्या महामानवाची चिरंतन व्यथा ती आहे. आता व्यथा असा शब्द ज्या वेळेस इथं येतो की टिपिकल संगीतमय सुरेल कालखंड वगैरे असला नाही, हे जे आहे की निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून जगू पाहणारा महामानवाची व्यथा, कारण यामध्ये उदासीनता सुद्धा आपल्याला मिळणार आहे. ओके, उदासीनता, कुठून येते उदासीनता या हृदयाला, उदासीनता. सो त्याही कविता आपण बघू. एक आयुष्याचा असा काळ आहे जवळपास जे आहे की 10 वर्षाचा तो एक मेन प्रतल आहे जिच्यामध्ये हे लिखाण मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं. आणि तुम्हाला बालकवींचा रेफरन्स साष्टांग नमस्कारमध्ये पण मिळाला होता का, आठवतं का तुम्हाला. सो तिथेही तो आहे. देन बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म धरणगाव इथला आहे बघा, जळगावचा यांचा जन्म आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. 1907 मध्ये जळगावमध्ये पहिल्यांदा जळगावातलं पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन झालं. त्याचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर होते. त्यांनी संमेलनामध्ये ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली. सो बालकवी ही उपाधी त्यांना जी मिळालेली आहे डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांच्याकडून मिळालेली आहे. सो ऑब्वियसली आता मराठी साहित्यात तुम्हाला असं कोणी विचारणार नाही की कुणी दिली उपाधी वगैरे वगैरे. हा एक रेफरन्स आहे किंवा हे GS नाही आहे. सो मुळात तुम्हाला वाटलं तुम्ही एखाद्या याच्यामध्ये हा रेफरन्स देऊ पण शकता, तो काही इश्यू नाही आहे. बट नोबडी आस्क यू की हे असं कुठून आलं. बालकवींच्या बहुतेक कवितांमधला निसर्ग जो आहे तो मध्यवर्ती जरी असला तर रूढ अर्थाने फक्त आणि फक्त निसर्ग वर्णन करणं हा त्याचा हेतू नाही आहे. फक्तच निसर्गाचं वर्णन असं ते आहे का, तर नाही. आता निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहज उद्गार आहे. निसर्गाशी एकरूप झालेला बालकवी जो आहे तो निसर्ग जे आहे सहजपणे आपल्यासमोर घेऊन येतो. आणि यामध्ये निसर्गातल्या विविध दृश्यामध्ये मानवी भावना त्यांना दिसतात. सो निसर्ग हा मानवी भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम जे आहे तर ते त्यांनी निवडलं असं आपण म्हणू शकतो. आणि निसर्गाचं मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूंवर चेतनारोप पण नाही आहे. फुलराणीमधली एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा या दृष्टीने महत्त्वाची तुम्हाला वाटते. फुलराणी, आता फुलराणी बुक आहे, फुलराणी कविता आहे. फुलराणीमधली जी आहे की एक नाजूक कलिका आणि सूर्याचे किरण यांच्यातली प्रीती तिच्यामध्ये आहे. ओके, म्हणजे काय की खरं तर बघा मानवाच्या ज्या भावना आहेत तिच्यामध्ये प्रेम भावना एक महत्त्वाची. ती प्रेम भावना कशाच्या दृष्टीने येतं, ते निसर्गाला समोर ठेवून ते डील झालेलं आहे. ओके,
ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी सुद्धा आहे. सो निसर्गाचंच वर्णन करायचं असा हेतू इथं आहे का? नाही. तो निसर्ग कशाचं स्वरूप आहे? तर ते निसर्ग कशाचं प्रतिबिंब आहे? मानवी भावभावनांचा आहे. सो बालकवी जे आहेत निसर्गातून आपल्याला त्या भावनांपर्यंत घेऊन जातात. मग आता तुमच्यासमोर फुलराणीतल्या काही ओळी इथं आहेत. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत. प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहून ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला. मग आता ही जी कलिका आहे ती कशा पद्धतीने हे करते की तिचं स्वतःचं जे अवलोकन आहे की प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. प्रणय त्याच्या लीला ज्या आहेत ते तिला अवगत नाही आहे. आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी. आईच्या मांडीवर बसून झोके घेणं, गाणी गावं हेच तिच्या ज्या आहे आयुष्याचा केंद्रबिंदू. ओव्हरऑल आता इथं रंगांची आसक्ती पण तुम्हाला बघायला मिळतं बघा. रंगांची आसक्ती म्हणजे तुम्हाला उद्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बालकवींच्या कवितांमधली की रंगांची आसक्ती उदाहरण स्पष्ट करा, किंवा बालकवींना असलेली रंगाची आसक्ती त्याचे एक एक्झाम्पल आपण बघू. जसं इथं आहे की हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. ओके, अनुप्रास जो आहे. ओके, आता हे तुम्ही ज्यावेळेस वाचता ते इतकं सहज आहे म्हणजे ते तुमच्या जिभेवर त्या ओळी ज्या आहेत तर त्या सहजपणे ज्या आहेत ते यायला लागतात. म्हणजे याच्यासाठी जे आहे ना, आता काही गाणी खूप फेमस होतात मूव्हीजमध्ये वगैरे, मग एखादं गाणं तुम्ही ऐकलं की ते तुम्ही गुणगुणायला लागतात. तसंच या कवितांचं आहे. आणि एक वेळ ती मूव्हीची गाणी काही दिवसांनंतर आउटडेटेड होतात, पण बालकवींचं तसं नाही आहे. म्हणजे नावातच आहे बालकवी. आणि लहानपणी आपण आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे हे शिकलेलो आहोत. ती जी कविता आहे मग खऱ्या अर्थाने कवितेची ओळख आपल्याला त्या याच्यातून झालेली, त्या कवितेमधून, की ते आजही तुम्ही कुणालाही विचारलं तर ते सहजपणे त्यांच्या मुखातून येऊ शकतं. तो सहजता तिथं आहे. सो इथं जे आहे फुलराणी म्हणून जे आहे ही कविता ही खूप महत्त्वाची. गोड निळ्या वातावरणात बघा, निळा रंग जो आहे, इकडं जे आहे हिरवा रंग जो आहे, अशा रंगांची आसक्ती पण याच्यामध्ये आहे. निसर्ग तिथं आहे. मानवी भावना, प्रणय चंचला ह्या काय आहेत? प्रीती, प्रणय. ओके, शारीरतेमधला जो प्रणय आहे, पण इथं त्या लेवलला ते जातच नाही. ते निसर्गाच्या याच्यातून इतकं सहजगत तिथं येतं. सो अरुणमध्ये जे आहे, अरुण नावाची कविता, पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचं भान हरवणारं जाळं त्यांनी विणलेलं आहे. त्या केवळ उत्प्रेक्षा नाही आहेत, या घटनेमध्ये भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिच्यामध्ये सजीव होताना तुम्हाला दिसतात. म्हणजे पहाट कशी आहे, ती पहाट जिवंत करणं, कवितेतून त्यांच्या शब्दामध्ये गुंफणं तिला, ते यांनी केलेलं आहे. कवितेची किमया जी आहे, रसिक त्यांच्याशी एकरूप होतात. यांच्या काही कविता अशा आहेत की त्या कम्प्लिटली आपल्याला स्वतः त्यांच्याबरोबर घेऊन जातात किंवा ती एकरूपता तिच्यामध्ये दिसते. सायमल्टेनियसली दिव्य आणि मंगल या त्यांच्या कवितेत अलौकिकाचा पण स्पर्श आहे. दिव्य आणि मंगल, अलौकिक तत्व जे आहे तेही तुम्हाला जे आहे तर ते दिसतं. प्रतीकांचा जो वापर आहे तोही याच्यामध्ये केलेला आहे. आता एक एक कविता ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस प्रतीकांचा वापर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तिच्यामध्ये बघायचा आहे किंवा तो कशा पद्धतीने झालेला आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. तर मर्ढेकर जे आहेत त्यांच्या कवितेवर बालकवींचा प्रभाव, आणि त्याचबरोबर जे आहे ग्रेस आणि नाधो महानोर यांच्यासारख्या परस्पराहून भिन्न प्रकृतीचे जे कवी आहेत तिथेही तुम्हाला बालकवींचा प्रभाव जाणवेल. म्हणजे बालकवी जे आहेत, मर्ढेकर असू देत, नाधो महानोर असू देत, ग्रेस असू देत. मग ग्रेस यांच्या याच्यामध्ये पण निसर्ग आहे, तिथेही निसर्ग येतो. संध्याकाळ झाली की संध्या समयी काय होतं, पाऊस जसा पडतो, झाडांची हलती पाने. ग्रेस जो आहे तर तो निसर्ग घेऊन येतो. निसर्गाच्या वेगवेगळ्या ज्या छटा आहेत त्या ग्रेसच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. नाधो महानोरांनी तर स्वतः जे आहे म्हणजे जमिनीवरची व्यक्ती किंवा जमिनीशी नाळ जोडलेली व्यक्ती आहे, मग शेतात काम करतात.
ते सगळे रेफरन्सेस तिच्यामध्ये आहे. त्यांच्या कविता ज्या आहेत, नादोमानोरांवर एक नोट तुम्ही तयार करून ठेवणं अपेक्षित आहे. तिथं प्रश्न आपल्याला येत्या काळामध्ये विचारला जाऊ शकतो. आता इथं कसं आहे ना की एक्सपेक्टेड असा विषय जर तुम्ही ठेवला तर त्या केसमध्ये पेपर 1मध्ये काही गोष्टी आपण काढू शकतो. पेपर 2मध्ये 9 पेपर, 9 पेपरचे 9 प्रश्न तुम्हाला तिथं मिळतात. पद्य जे आहेत 9 पुस्तकं 9 प्रश्न तुम्हाला सापडतील. म्हणजे बालकवींवर दरवर्षी प्रश्न विचारला जातो का? विचारला गेलेला आहे. आज आपण 2019 ते 23 बघणार आहोत, जवळजवळ 5 वर्ष दरवर्षी प्रश्न आहेत. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात पण खूप वेगळे असे धाटणीचे प्रश्न नाही आहेत. एक तर निसर्ग आणि उदासीनता अशाच पद्धतीने त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे हे लिहिण्यासाठी जे आहे तर ते सोपंही आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकता. कारण बालकवी हे आपल्यात कुठंतरी आहेत, ते लहानपणापासून पार प्रायमरी स्कूलपासून आपण ऐकत आलेलो आहे. तिच्यामुळे ते अजून सहज होतं लिहिताना आणि तिथं मार्क्सही आपल्याला चांगले येऊ शकतात. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही बालकवींवरचे जे प्रश्न आहेत ते लिहायला प्राधान्य दिलं पाहिजे. ओके. सो विषयांचं कुठलंही बंधन नको किंवा निसर्गाचं वर्णन, अज्ञेयवाद, गूढगुंजन, ओसाळ जागेचं रात्रीच्या भयानपणाचं तन्मयतेने वर्णन करणं, अतिमानुष व्यक्तींचं वर्णन करणं, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादांचा अवलंब करणे. म्हणजे इथं जे आहे खूप वास्तवाला हात नाही घालत, कल्पनेतून तुम्हाला जे आहे वास्तवाची जाणीव करून देणे. मग इथं जे आहे की आयडियलिझम इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतं. कल्पनावादाचा मोठ्या प्रमाणावर बालकवींनी केलेला वापर जो आहे, मग असा एकदमच वास्तववाद कुठं आहे? मग तुम्ही या सत्तेत जीव रमत नाही, मग तिकडं जर तुम्ही बघितलं तर मग तिथं फार एकदम वास्तव जसं आहे तसं जे भोगलं ते तर तिथं दिसेल. पण इथं या सगळ्या गोष्टी आहेत, विषय, निसर्गाचं वर्णन, गूढगुंजन, ओसाळ जागा, रात्रीचं भयानपणाचं तन्मयतेने. इथं काय आहे, कल्पनेच्या आधारे ते आपण करत जातो. ओके. आता या कवितेमध्ये उदासीनता पण मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसते. उदासीनता व्यक्त करणाऱ्या जवळपास 12-13 कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. आता यामध्ये कवी बाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविभाग अशा ज्या कविता आहेत हिच्यामध्ये उदासीनता आहे. मग ही उदासीनता कुठून आलेली आहे? तर ही उदासीनता जगण्यातून आहे का? मग आता त्याचे वेगवेगळे आयाम तुम्ही बघू शकता. उदासीनतेचे जर रेफरन्सेस आपण बघितले तर उदासीनता नावाची जर कविता बघितली तर कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला, येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळावयाला, कुणीकडे झुकतो हा वारा हाका मारी जीव कुणाला. मग घुसमट तिथं होते आहे. मला कळेना कसा मी मी तर बाबा पछाडलेला. मग हे कवीच्या बाबतीत कुठतरी घडताना दिसतं का? तर इथं जी उदासीनता आहे तर ती उदासीनता आणि याच्यामध्ये एक लय पण आहे. आता बघा या कवितेमध्ये जे आहे लय आहे, कळेना हृदयाला, समजेना अंतर्हृदयाला. ओके. मुक्या मनाचे मुके बोलते घरे पाडती पण हृदयाला, तीव्र वेदना करती परिती दिव्य औषधी कसली त्याला. असते का बरं मनातला दिव्य औषधी कुठली? काय क्रांती? कधी वाटलं का तुला उदास? तुम्हाला वाटलं का कधी उदास? वाटतंच की माणसाचं लक्षण आहे ते उदास होणं. पदोपदी उदासीनता आपल्याला मिळू शकते. कुणी आपलं नाही ऐकलं, कुणी आपल्याला सोडून काही केलं, आपल्या मनानुसार नाही झालं. ही जी उदासीनता आहे ती उदासीनता म्हणजे क्षणिक उदासीनता एक वेगळा भाग झाला. म्हणजे तुमच्या मित्रांनी तुम्हाला न सांगता एखादी गोष्ट केली आणि परत दुसरं संध्याकाळी तुम्हाला चल आपण बरोबर जाऊ, तर तुम्ही एकदम ओके आहे. मग कधी कधी जे आहे की दीर्घकाळासाठी मन बेचैन असणं, तर त्याच्यासाठी कुठलं असं दिव्य औषध आहे का? मग ते प्रश्नचिन्ह जे आहे तेही इथं तुम्हाला दिसतं. हाका मारी जीव कुणाला, कुणासाठी आतुर आहे, कुणाला हाका मारतो आहे, पण ते समोर कोणीच नाही आहे. कोण पाहिजे म्हणजे हे वर्क होऊ शकतं. सो ती उदासीनता तुम्हाला बऱ्याच कविता याच्यामध्ये आहेत की तिच्यातून ते जाणवेल. 12-13 कविता आहे. सो प्रश्न विचारताना हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस तिथं आहेत की बालकवींची उदासीनता आम्हाला सांगा.
ओके, त्यांच्या कवितांमधली उदासीनता जी आहे. आता बालकवींची तंद्री जोपर्यंत आनंदी होतो तोपर्यंत कविता म्हणजे अलवार कोवळ अंग जशी काय फुलांची मूस होती. पण जेव्हा तंद्री कोपळल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता उदासीनतेची झाली. म्हणजे एक फेज आहे, दोन फेज जर तुम्ही बघितल्या बालकवींच्या याच्यात सुरुवातीचा काळ जो आहे की जेव्हा ते खूपच आनंदीमय याच्यामधून लिखाण करत होते तेव्हा ते अलवार कोवळे अंग जशी काय फुलाची मूस अशा पद्धतीने लिखाण. पण नंतरच्या काळामध्ये कविता कशी झाली, उदासीन होत गेली. शून्य मनाच्या घुमटातील दिव्य रूपणी सृष्टी भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या भोवऱ्यातून पडून जीवित केवळ करुणा संकुल झालं. मनाचा पारवा खिन्न निरस एकांत गीत गाऊ लागला. पारवा जो आहे खिन्न निरस एकांत गीत, एकांतामध्ये खिन्नपणे निरस, त्यात कुणी रस घेणार नाही असं सगळं जे आहे अशी जी आहे तर ती गाणी गायला सुरुवात झाली. आसमान धरणीला मिळून रात्रीचा अवकाळ प्रहार घोर घुमायला लागला. भरले घर ओके मायेच्या हल्लकल्लोळात. मग यामध्ये तुम्हाला इतक्या कविता आणि इतके रेफरन्सेस मिळत जातात कारण त्या 12-13 कविता ज्या आहेत तर त्या कशाशी संबंधित आहेत, ते उदासीनतेशी संबंधित आहे. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे. आता पारवा, इथं पारव्याचा रेफरन्स होता ना. भिंच कचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा तिच्या कौलारी बसून पारवा तो खिन्न निरस एकांत गीत गातो. वातावरण निर्मिती कशी आहे की पारवा कुठं बसलेला आहे तर पारवा जो आहे भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा. जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा जी आहे तिच्या कौलारी बसून, म्हणजे तिथलं ते वातावरण निर्मितीच अशी आहे की पारवा जिथं कुठं बसला आहे ते ठिकाणच सगळं कसं आहे, भग्न झालेलं आहे, काही नाही तिथं. म्हणून तो तिथं एकांतात नीरस गीत गातो. सूर्य मध्यान्नी उभा आहे घार मंडळ त्या भोवती घालत आहे. पक्षी पानाच्या शांत सावल्यात सुखे साखर झोपेत पेंगतात. तुला नाही परी हौस उडण्याची गोड हिरव्या झुक्यात दळायची. उष्ण झळ्या बाहेर तापतात गीत निद्रा तव अंत अंखंडित. चित्त किव तव कोवळ्या विखारे दुखते खुपते का सांग सांग बारे. तुला काही जगतात नको मान गोड गावे बंग भान हे कुठे. दुखत खुपतं का ते सांग आम्हाला. तर काय ना ते खिन्न निरस गीत जे आहे. झोप सौख्यानंदात मानवाची पुरी क्षण ही कोठून टिकायची. सुख निद्रे निद्रिस्त बुद्धराज करुण गीते घुमवीत जगी आज. दुःख निद्रा ती आज तुला लागे तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे. फिरे माझ्या जगदात उष्ण वारे. भिंत खचली कलथून खांब गेला. रसास्वादासाठी ह्या पहिल्या 4 ओळी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. उदासीनता जी आहे बालकवींच्या ठायी असणारी ती तुम्हाला इथून जे आहे तर ते वर्क होते. त्यानंतर ही एक कविता जी आहे की ही कविता अशी कुठली व्यक्ती नसेल मराठी की जिला ही कविता माहीत नाही आहे किंवा तिने ती अभ्यासले नाही, शाळेमध्ये कुठेतरी ऐकली नाही आहे. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वाई संगे मोद फिरे. इकडे तिकडे चोहीकडे यमक जे आहे. नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंदगडे. सूर्यकिरण सोनेरी है कौमुदी ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगड. हे सुरुवात जी आहे ना बाल कविता ज्या आहेत लहान मुलांसाठीचं सगळ्यात बेस्ट जे काय असेल तर ते त्यांनी दिलेलं आहे कवितेच्या रूपामध्ये की लहान मुलांपर्यंत ते साहित्य जावं, लहान मुलांनी सुद्धा याचा आस्वाद घ्यावा. सो ही जी कविता आहे या कवितेमध्ये तुम्हाला चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणावर दिसतो. उद्या जर तुम्हाला हे रसास्वादासाठी आलं तुम्ही बघा चिन्ह जे आहेत ते वापरलेले आहेत मोठ्या प्रमाणावर. यामध्ये जे आहे की अपसरण जे आहे त्याच्यानंतर जे आहे जोडून घेणं वरती खाली जोड शब्द. तिकडे जे आहे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे काय की यमक अलंकार इथं आहे, अनुप्रास आहे, सूर्याचे सोनेरी किरण, रंगाची आसक्ती जे आहे. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसतं. मग उद्या रसास्वादासाठी ही कविता येऊ शकते का तर चान्सेस आहेत. त्यापेक्षाही जे आहे की औदुंबर खूप महत्त्वाची आहे, फुलराणी आहे, तिथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त. रंगाची विलक्षण आसक्ती असणारा कवी जो आहे. तुम्ही हिच्यामध्ये प्रस्तावना जर वाचली तर त्या प्रस्तावनेत सुद्धा रंगाच्या आसक्तीवर एक पॅराग्राफ तिथं दिलेला आहे.
विलक्षण आसक्ती बालकवींना रंगाची आहे. तुम्ही बघा, जा हळूहळू वळसे घेत लपत छपत हिरवाळीतून पाचूची हिरवी राणे झुलव गळे झुळझुळ गाणे. हिरवा रंग, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. सांज खुले सोन्याहून पिवळे हे पडले ऊन. पिवळे ऊन जे आहे, सो हिरवं पिवळं. तुम्हाला रंगाची जी आसक्ती आहे ती रंगाची आसक्ती मोठ्या प्रमाणावर इथं दिसून येते. मग उद्या जर असा प्रश्न सिंपली विचारला रंगाच्या आसक्तीचा, तर तो आपल्याला लिहिता आला पाहिजे. मग तो एक तिथं ऑप्शन आपल्यासमोर येतो किंवा रंगाची आसक्ती बालकवींच्या बाबतीमध्ये. असे तुम्हाला भरपूर रेफरन्सेस आहेत. बरं, तुम्हाला याच्यासाठी कुठं जायची गरज नाही, प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत. किमान 15 ते 20 मार्काचा प्रश्न लिहायचा आहे म्हटल्यानंतर एक 5 ते 7 तुमच्याकडे जे आहे ओळी तिथं असल्या पाहिजेत. ओके. देन औदुंबर ही खूप खूप महत्त्वाची अशी हिच्यातली कविता आहे. औदुंबरवर तुम्हाला सेपरेट प्रश्न विचारला जाईल एवढं हिचं पोटेन्शियल आहे. लोकांनी फार PhD साठी निवडलेला हा विषय. औदुंबर एक कल्पना अशी आहे की औदुंबरामध्ये ही जी कविता आहे, ही कविता काय आहे ना, एक कल्पनारम्य जे आहे एक झाड औदुंबराचं, आणि ते ज्या पद्धतीने वर्णन त्याचं आहे तर ते असं आहे की तुम्हाला ते लिटरली जिवंतपणे, चेतना गुणोक्ती ज्याला म्हणू शकतो आपण, जिवंतपणा जो आहे तर तो त्याच्यात फक्त ती आहे की ती कृत्रिमता पण तिथं आहे. तोही एक रेफरन्स तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो की कृत्रिमता जी आहे तर ती आहे का, अकृत्रिम सौंदर्यता जे आहे ते तिथं आहे. ओके. कृत्रिमता नाही, अकृत्रिम सौंदर्य जे आहे तर ते तिथं तुम्हाला दिसायला मिळतं. ओके. आता डोळ्यांना दिसलेलं आणि अंतकरणाला जाणवलेलं वर्णन जे आहे ते औदुंबरमधून तुम्हाला बघायला मिळेल. सो इथं अकृत्रिम सौंदर्य तुम्हाला बघायला मिळतं. डोळ्यांना आणि अंतकरणाला जे आहे जाणवणारं सौंदर्य इथं आहे. एकतर ही कविता तुम्ही ज्यावेळेस वाचता, ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. लहानपणी एखादं चित्र आपण जसं काढायचो ना, तसं हे चित्र निर्माण होतं. हे शब्द नाहीसे होतील, चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल की ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. 4 घरं तुम्हाला जे आहे चिमुकलंसं गाव, शेतमळ्यांची जी कशी आहे तर ती दाट लागली हिरवी गर्दी पुढे. सगळी शेतमळे कशी आहेत, हिरवीगार आहेत. पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणातून चालली काळ्या डोहाकडे. पायवाट कधी अशी एकदम सरळ नसते बघा. तुम्ही जर पायवाटीवरून चालला असाल तर पायवाट अशी 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 असते. पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणातून चालली काळ्या डोहाकडे. काळा डोह, निळा सावळा झरा, हिरवळ, रंगांची आसक्ती ती पण तुम्हाला इथं बघा. झाकुळुनी जल गोळ काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जलात बसला असला औदुंबर. आता हे जे आहे ना, हे एक प्रकारे काय होतं ना, हे शब्द बाजूला राहतात तरी एक चित्रच तुमच्या समोर उभं केलं जातं. या कवितेचं ते वैशिष्ट्य आहे. ओके. ते चित्र जे आहे ते तुमच्या समोर उभं राहतं. तुम्ही जर याला बघितलं, विविध रंग हिच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि एकतर जे आहे हे जे रंग हिच्यातले आहेत ती रंगांची आसक्ती ती तिथं स्पष्टपणे दिसते. एकतर औदुंबर जे आहे म्हणजे एक झाड जर तुम्ही बघितलं, हा मोस्ट एक्सपेक्टेड रसास्वाद इथला आहे. ओके. आणि जळामध्ये पाय टाकून जे आहे की त्याच्या ज्या आहेत तर त्या मुळ्या आणि ते सगळा जो बेस आहे. आता इथं चेतना गुलक्ती आहे का, औदुंबराचे पाय जे आहेत. ओके. पांढरं, काळं, काळीमा. ओके. वर्णन जे आहे ते, पण ते वर्णन पण कसं जिवंत, ती चित्र साकारतं. एक जसं एखादं जे आहे की एखाद्या चित्रकाराने 2-4 फटकारे मारून एखादं चित्र तयार करावं तसं ते आहे. किती ओळी आहे तिथं, 2 4 6 2 8 8 ओळीतून जे आहे
एक चित्र साकार करणं, तो निसर्ग उभा करणं जिवंत, ते याचं वैशिष्ट्य आहे. ओके. अनुभवाशी एकरूप झालेले जे शब्द आहेत ना, ते प्रवाहामध्ये विरघळून जाणं, हे बालकवींच्या औदुंबरमध्ये तुम्हाला बघता येतं. सो बालकवींचं जे औदुंबर आहे, तर ही कविता खूप खूप महत्त्वाची आहे. या कवितेवर आपल्याला येत्या काळामध्ये रसास्वाद पण विचारला जाऊ शकतो. खूप महत्त्वाची अशी ही कविता. देन बालकवींच्या निसर्ग कविता म्हणजे, आता बघा मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की तर ह्या सर्व प्रोसेसमध्ये तुम्ही तुमच्या उत्तरांची सुरुवात शेवट तयार करून ठेवली पाहिजे. म्हणजे बालकवींच्या बाबतीमध्ये जशी एक सुरुवात किंवा शेवट तुमच्या समोर आहे, उत्तर लिहिताना तुम्ही याचा वापर करू शकता, आयदर स्टार्ट ऑर एंड. ते तयारच पाहिजेत तुमचे. इतरांपेक्षा वेगळं काहीतरी तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. कारण हे GS नाही आहे. GSचा जो कुठलाही एखादा सब्जेक्ट आपण बघतो तर ते टिपिकल गोष्टी आहेत, तसं हे GS नसल्यामुळे. आता बालकवींच्या निसर्ग कविता म्हणजे निसर्गाच्या मुग्ध, अकलंकित आणि उदात्त सौंदर्याचे कल्पनारम्य आणि आकर्षक असे फक्त चित्रणच नव्हते, मी तर म्हणेन मानवी मनाला आल्हाद देणारे सुंदरतेच्या सुमनावरचे दव हेच निसर्ग कवितेचे यथार्थ वर्णन आहे. मग ही सुरुवात असू शकते, तुमची शेवट असू शकते. तुम्ही या गोष्टी खूप प्रॉपरली करून ठेवल्या पाहिजेत, हे फार गरजेचं आहे. तुम्ही जर हे करून ठेवलं तर त्या केसमध्ये तुम्हाला सोपं जातं. मग फॉर एक्झाम्पल आतापर्यंत आपण विंदा बघितलेल्या आहेत, त्याच्यानंतर जे आहेत तर ते कुसुमाग्रज बघितलेले आहेत, इकडं जे आहेत तर एकेकाचे जे आहेत तर त्या स्टार्ट आणि एंड तयार पाहिजेत आपल्याला. आणि त्या स्टार्ट आणि एंड असल्या म्हटल्यानंतर जे आहे की त्यातला क्रक्स जो आहे उत्तराचा तो आपण लिहिणार आहोत. पण तुम्हाला एवढं क्लिअर असतं की चला हे आलेलं आहे, आपले स्टार्ट्स एंड इथं डील आहेत. हां, तिच्यावर तुम्ही तिथल्या प्रश्नानुरूप काही चेंजेस करू शकता, ती मुभा तुम्हाला आहे. पण ती फ्लेक्झिबिलिटी पण घेतो आपण. पण बेसिक्स एकदम क्लिअर आहेत की हे प्रॉपरली तुम्ही बघितलं पाहिजे. ओके. देन आता जे प्रश्न विचारलेले आहेत बालकवींवर, 2019चा प्रश्न आहे. बालकवींना सृष्टीचा गायक हे अभिधान कसे समर्पक ठरते ते त्यांच्या कवितांच्या ओळीच्या संदर्भाने स्पष्ट करा. सृष्टीचा गायक जे काय आहे ते निसर्ग आहे. बालकवी म्हणजे काय आहे तर सृष्टीचा गायक का आहे, तर अख्खा निसर्ग जो आहे सृष्टीचा झाला कवी. सो बालकवींच्या हिच्यात येणारा जो काही सगळा निसर्ग, त्याचे रेफरन्सेस घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने निसर्ग म्हणजे बालकवी आणि बालकवी म्हणजे निसर्ग हे समजून सांगायचं. 2020 निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी हा बालकवींचा मराठी कवितेला प्रेमाचा आहेर आहे, या विधानाची यथार्थता पटवा. निसर्गाकडे व त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी, निसर्गाला मानवी भावभावनांशी जोडून घेणं, हे इथं तुम्हाला दिसतं. सो बालकवींच्या बाबतीमध्ये हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की निसर्गाकडे आणि त्यातील सौंदर्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी. मग त्यांच्या कवितेतला निसर्ग तो कसा वेगळा आहे, तो कशा पद्धतीने येतो, म्हणजे मूळ काय शेवटी निसर्ग कविता जी आहे. ओके, त्याची वैशिष्ट्य टिपिकली बालकवींची काय वैशिष्ट्य आहे. देन 21 निसर्ग आणि औदासिन्य हे बालकवींच्या अनुभव विश्वाचे महत्त्वाचे घटक त्यांच्या कवितेत कसे प्रत्ययास येतात ते स्पष्ट करा. निसर्ग आणि औदासिन्य बघा, 19-20 फक्त निसर्ग फोकस, 21 मध्ये निसर्ग प्लस उदासीनता जी आहे. आता आपण बघितलं उदासीनता जी आहे, खिन्न पारवा कांतगीत गात होता. देन उदासीनता हा बालकवींच्या कवितांचा मुख्य स्वर आहे, या विधानाची यथार्थता पटवा. आता बघा हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटला प्रॉपरली डील केलं पाहिजे. उदासीनताच हा मुख्य स्वर आहे का? सुरुवातीचा जो काळ आहे तिच्यात आपण बघितलं की ज्या वेळेस त्यांची वृत्ती जी आहे ती खूपच आनंदी आहे, त्यावेळेसच्या कविता ज्या आहेत तर त्या कशा आहेत, आनंदी आनंदगडाच्या आहेत. तुम्हाला औदुंबर वाचताना वाटतं का की हे सगळं उदासीन आहे म्हणून? मग मुख्य स्वर फक्त उदासीनता आहे का? तर नक्कीच उदासीनतेच्या काही कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत, 12-13 कविता त्याचे रेफरन्सेस पण तुम्हाला दिलेत. ह्या कविता त्यांनी नक्कीच लिहिलेल्या आहेत. उदासीनता त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जाणवते, पण मुख्य स्वर फक्त उदासीनता आहे असं नक्कीच नाही. हे विश्लेषण इथं येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये आपण काय करतो की जे दिसतंय जसं दिसतंय तसं आपण छापून मोकळे होतो की हां हे असं असं आहे आणि हे असं डील होत आहे. सो तो मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की हे अशा पद्धतीने नाही करायचं.
ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे तो समजून घ्या आणि त्याच्यानुसार त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. नक्कीच उदासीनतेचे रेफरन्सेस तुम्हाला इथं द्यायचे आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं निसर्गासंबंधीचं जे तादात्म्य होतं ते आनंदी आनंदकडे तेही इथं आलं पाहिजे. ओके. त्यानंतर एक निसर्ग कवी या नात्याने बालकवींच्या कवितांचा परामर्श घ्या. एकदमच स्ट्रेट फॉरवर्ड 2023. सो बालकवींवर जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला 2 आस्पेक्ट्स दिसतात. एक जे आहे निसर्ग, दुसरा आहे उदासीनता. बरोबर. हां, आता प्रस्तावना जी आहे त्या प्रस्तावनेमध्ये रंगाची आसक्ती हा एक कन्सर्न आहे. तर ते टिपिकली जर उद्या विचारलं की बालकवींच्या कवितेमध्ये रंगांची आसक्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते, तिची ओळख तुम्ही करून द्या, तर मग त्या केसमध्ये आपण ते एक्झाम्पल्स घेऊ शकतो. पण तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल की लिटरेचरच्या बाबतीमध्ये यांचे जे प्रश्न आहेत तर ते असे खूप स्पेसिफिक नाही आहेत. म्हणजे एक्झॅक्ट याच्यावरच बोला, किंवा खूप महत्त्वाची कविता म्हणून औदुंबर बघितलं तर औदुंबरवर प्रश्न विचारला 10 मार्क 15 मार्क असं झालेलं नाही आहे. ओव्हरऑलच प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. त्यामुळे लिखाणासाठीची मुभा जी आहे तर ती आपल्याला चांगली मिळते तिथं. जेव्हा कुठली गोष्ट खूपच स्पेसिफिक असेल तर त्यावेळेस तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, पण ज्यावेळेस इथे इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आणि जे आहे इन जनरल आहे तर त्यावेळेस तुम्हाला बरेच आस्पेक्ट तिच्यामध्ये घेता येतात. सो बालकवींच्या बाबतीमध्ये ह्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या. इन डिटेल आपण बघूया.